जीवनात मूर्खासारख्या चुका टाळायच्या असतील ना, तर ते जगाची पर्वा करू नका छाप थोतांड विसरून जायला पाहिजे. जगाची पर्वा करावीच लागते भाई. पर्वा न करून जातो कुठे? घर खर्च आहे, EMI आहेत, नोकरी, व्यवसायात अनंत लोकांबरोबर उठ-बस करायची आहे, व्यवहार करायचे आहेत. जगाची पर्वा न करून कसं चालेल? जग काय म्हणतंय याचा मला फरक पडत नाही. याचे 2 अर्थ आहेत. पहिला हा, की जग मला नावं ठेवतंय, जज करतंय. यावरून मी स्वतःला कमी लेखत नाही. माझ्या डिसिजन्सवर डाऊट घेत नाही. जे एका लेव्हलपर्यंत ठीक आहे. पण दुसरा अर्थ असा निघतो, की जगाला काही कळत नाही. मला जे समजतंय ते अख्ख्या जगाला समजलं नाहीये. मीच काय तो लई शहाणा आहे वगैरे वगैरे. इथे घोळ आहे ना. जगाची रीत ही जगाची रीत असण्यामागे कारण हे असतं, की ती पद्धत मॅक्झिमम सक्सेसचं अश्युरन्स देत असते. जगाने हाऊ टू डू थिंग्सचे नियम स्वीकारण्यामागे कारणच हे असतं, की दोज मेथड्स ऑफ डुईंग थिंग्स हॅव लीस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर. आणि वर्षानुवर्ष आलेल्या अनुभवातून जगाने जो धडा शिकलाय तो आपण म्हणतो की तो धडा चूक आहे. मेरे को पता है क्या करना है. हायली एक्सेप्शनल केसेसमध्ये खरं ठरतं हे. हजारो लाखोत एखादा असा असतो ज्याला हे असं सगळं जमतं. बाकीचे मजबूत फेल होतात. आपल्याला एक विराट कोहली, एक निखिल कामत दिसतात. त्यांच्या मागे लाखो अपयशी लोक असतात, ते आपल्याला दिसत नाहीत. या लाखो लोकांनी जगाची पर्वा न केल्याचे परिणाम भोगलेले असतात, ते आपल्याला दिसत नाहीत.